टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज बीड रोडवरील शारदा इंग्लिश स्कूल समोर एका खासगी ट्रॅव्हल्सला कंटेनरनं जोराची धडक दिली। ही घटना मंगळवारी रोजी सकाळी घडली असून सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेत खासगी ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागील अनेक वर्षांपासून केज शहरासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण वाढलं असून शहरात आणि शहरानजीक रहदारीच्या ठिकाणी गतिरोधक बसवणं अत्यंत गरजेचं आहे। अपघाताचं वाढतं प्रमाण पाहून काही ठिकाणी HPM कंपनीनं शहरात आणि शहराच्या बाहेर गतिरोधक बसवलेही, मात्र हेच गतिरोधक आता मृत्यूचा सापळा ठरतायत। कारण या गतिरोधकावर दर्शनी भागावर कोणतेही पांढरे पिवळे पट्टे किंवा त्यांच्या बाजूला कोणताही फलक लावण्यात आलेला नाहीये। त्यामुळे चालकांना हे गतिरोधक दिसतच नाही आणि त्यामुळे वाहने आदळून अपघात होतात। वाहन चालकांना दिसण्यासाठी दिशादर्शक फलक आणि गतिरोधकवर पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पट्टे असणं गरजेचं आहे। मात्र काही ठिकाणी बसवलेल्या गतिरोधकवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे किंवा दिशादर्शक फलक नसल्यानं वाहन चालकांना गतिरोधक दिसून येत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात। HPM कंपनीच्या या गलथान कारभारामुळे हे गतिरोधक आता अपघाताला निमंत्रण झालेत। अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय तर अनेक जण गंभीर जखमी होतात। अशा अनेक गंभीर घटना घडलेल्या असताना याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचं सुद्धा दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं। मंगळवारी सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान केज बीड राज्य महामार्गावर शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर पुण्यावरून केजच्या दिशेने येत असलेली आकाश नावाची खासगी ट्रॅव्हल्स क्रमांक MH8 AP 8555 या गाडीला मांजर सुंबाकडून भरधाव वेगात येत असलेला कंटेनर क्रमांक GJ 15 AX 8625 या कंटेनरनं खासगी ट्रॅव्हल्सला मागून जोराची धडक दिली। या घटनेत ट्रॅव्हल्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत। ही उपस्थित नागरिकातून माहिती ऐकायला मिळते। सदरील कंटेनरचा चालक हा झोपलेला होता। कंटेनरचा किन्नर हा कंटेनर चालवत होता। रस्त्यावरील गतिरोधक चालकाला दिसून न आल्यानं हा अपघात घडला असून सदरील चालकानं त्यांचे कंटेनर हे ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळलं। त्याने ड्रायव्हर साईडच्या बाजूने कंटेनर वळवल्यानं मोठा अनर्थ टळला, अशी चर्चा येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितली। प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी केज शहरासह परिसरात होणाऱ्या वाहतुकीच्या या कोंडीकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांमधून करण्यात येते। त्याचबरोबर बेजबाबदार HPM कंपनीवर प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता नागरिकांमधून केली जाते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, तात्या गवळी, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।